हाय गायस, कशा आहात तुम्ही सगळे? मी इकडे गोवन स्टाईलमध्ये वाटाण्याचं रोस बनवायला तुम्हाला दाखवणार आहे ही रेसिपी। वाटाण्याचं रोस बनायला मी अर्धा किलो वाटाण्याचं पॅकेट पूर्ण इथं मी भिजू ठेवणार आहे आज। हे बघा 2-3 वेळा धुवून भिजू ठेवायचं रात्रभर आणि उद्या मॉर्निंगला आपल्याला ही रेसिपी करणार आहे। झिरो ऑइलमध्ये बनवून दाखवणार आहे। हे बघा, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण समजेल। मी इथं भिजू ठेवलेलं वाटाणं सकाळीच मी चेंज केली होती पाणी, पण आता आणखी एकदा 2-3 वेळा धुवून आपण शिजू ठेवूया। पाहिजे एवढं पाणी घ्यायची आणि तो भगोन्यात शिजू ठेवायचा। तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण ठेवू शकता। मी कुकरमध्ये नाही ठेवली, इथं भगोन्यातच ठेवले। एवढी मोठी कुकर नाही आहे आमच्यात, त्यामुळे ह्याच्यातच, आणि भांडी पण जास्त होणार नाही, ह्याच्यातच बनवायचं ह्या भगोन्यात। आणि इथं 50% आपले वाटाणे शिजलेले आहेत। मी इकडं व्हेजिटेबलची तयारी करते। व्हेजिटेबलची एवढे सारे मी व्हेजिटेबल घेतली, आता ते धुवून साली काढून धुवून मग आपल्याला कट करायची आहे। आणि हे बघा, आता मी मोठी मोठी जास्त बारीक नाही चिरायची, मोठी जेवताना आपल्याला फोडी आलं पाहिजे जेवताना असं एवढं मोठी चिरायची आहे। गाजर आणि ते फ्लावर गोबी आणि बटाट एवढंच मोठी चिरायची, राहिलेलं ते सगळं आपण मिक्सरला घालणार आहोत। गाजर आणि फ्लावर गोबी इथं गेल्या बघा, 75% शिजल्यावर वाटाणा त्याच्यात हे पण व्हेजिटेबल ॲड करू आणि बटाट पण राहिले ते पण शिजू घालू। आणि इकडे तवा गरम झाला आहे, ते मध्ये ओलं खोबरं, टोमॅटो आणि कांदा आणि राहिलेलं सगळं त्याच्यातच भाजून घ्यायचं, आपल्याला भाजून वाटायचं आहे मिक्सरला। ओलं खोबरं घातले, ओलं खोबरं थोडंसं लाल झाल्यावर आणखी राहिलेलं सर्व भाज्या ते पण भाजून घ्यायच्या आणि खडे मसाले पण। हे बघा, मम्मीनं आज कांद्याची पात पण चिरून ठेवली होती, त्याचं पण भाजी बनव म्हटली, ते पण व्हिडिओ टाकते बनवताना। हे बघा, आता थोडंसं लाल झाले सगळं, भाजी पण ते पण भाजून घेऊन राहिलेलं। गोवन स्टाईलमध्ये कुठली रेसिपी पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये सांगा, मी तेच रेसिपी बनवायला ट्राय करेन। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हे बघा, इथं थोडंसं ते भाजी भाजलेलं आहे, तसंच खडे मसाले पण मी इथं घेतलेले आहेत। काय जे असेल ते घरात अवेलेबल तेच घ्या, हे पाहिजे असं काही नाही आहे। हे बघा, 2 दालचिनीचं पानं, लवंग, मिऱ्या, दालचिनी आणि जे अवेलेबल मसाले आहेत ना तेच टाका, असं काय नाही हेच हवी तेच हवी असं, तरी पण आपलं रोज छान होते। हे बघा, जास्त भाजायचं नाही, थोडंसं हे लाल झाल्यावर वलसान गेलं पाहिजे असं आपण भाजून घ्यायचं आहे। इथं 90% आपलं डाळ आणि हे शिजलेलं आहेत, भाजी बघता तुम्ही। जास्त त्याच्या आधी आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात, थोडं गार करायला ठेवू, तसंच मिक्सरला वाटून घेऊ। इथं मी वेलदोडं विसरली होती, आता मला वेलदोडं दिसलं, वेलदोडं 1-2 टाकते, ते पण मिक्सरला वाटून घेते। तसंच घरगुती आपले मसाले, काळं तिखट, हळद, मीठ आणि जे मसाले, गरम मसाला थोडा आहे ते एवढं, आणि तुम्हाला आणखी काय ॲड करू वाटते तर ते पण तुम्ही टाकू शकता। मी एवढंच ॲड केले आहे आणि थोडं पाहिजे एवढं पाणी, आणि जसं वाटून घेतले आणि ते वाटाण्यामध्ये आपलं शिजू टाकले त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे वाटलेलं आपलं वाटण। मला सगळं एक मिक्सरमध्ये बसलं नाही, मी 2 वेळा वाटून घेतली, ते सगळे ॲड करायची आणि थोडंसं चवीपुरता मीठ आणि कोथिंबीर एवढं ॲड करायची, जास्त काही ॲड करायची नाही, आणि शिजू द्यायची त्याला। एवढंच झालं, रेडी झाला गोवन स्टाईलचं आपला वाटाण्याचा रोस, झिरो ऑइल, झटपटी, टेस्टी। या जेवायला मी इथं उपास सोडते, आज शेवटचं गुरुवार होता ना। हे बघा, परी इथं मध्ये मला करायला लागली आहे, वाढते इथं मला। आम्ही जेवायला लागलो आहे, भात, पापड, पुऱ्या, कानुलं आणि इळणीची आमटी, लोणचं एवढं सगळं होतं। आजचा ब्लॉग मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले, तिथं जाऊन बघा। मी इथं टेस्ट करते, तुम्ही पण रेसिपी नक्की बघा, ट्राय करा एकदा आणि सांगा मला कमेंटवर। बाय बाय।